नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बघणार आहोत. नर्सिंग एज्युकेशन मॅनेजमेंट जो आपला क्वेश्चन पेपर असतो, तर त्या क्वेश्चन पेपरमधील डिफरन्स आपण बघणार. डिफरन्स बिटवीन जो 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण बघूया डिफरन्स प्रशासन आणि व्यवस्थापन हा 5 मार्काला डिफरन्स विचारला जातो. तर बघूया. तर पहिला डिफरन्स प्रशासन हे पॉलिसीज ठरवणे, नियमावली ठरवण्याविषयी जबाबदार असते. प्रशासन हे कशासाठी जबाबदार आहे? तर पॉलिसी ठरवणे, पॉलिसी ज्या असतात त्या ठरवणे, नियमावली ठरवणे याविषयी जबाबदार असते. तर व्यवस्थापन हे प्रशासनाने ठरवलेल्या पॉलिसीज व नियमावलीचे पालन करणे व करवून घेण्यासाठी जबाबदार असते. व्यवस्थापन हे प्रशासनाने ठरवलेल्या पॉलिसीज व नियमावलीचे पालन करणे व करवून घेण्यासाठी जबाबदार असते. दुसरा डिफरन्स आहे प्रशासकाला प्रशासकीय अधिकार असतात. प्रशासकाला काय असतं? तर प्रशासकीय अधिकार असतात. व्यवस्थापकाला व्यवस्थापकीय अधिकार असतात. प्रशासकाला प्रशासकीय अधिकार, व्यवस्थापकाला व्यवस्थापकीय अधिकार असतात. प्रशासनाचे काम हे पैशांशी संबंधित असते. प्रशासनाचे काम पैशांशी संबंधित असते. तर व्यवस्थापकाचे काम प्रत्यक्ष पैशांशी संबंधित नसते. लागणाऱ्या सर्व वस्तू, साधन सामुग्री प्रशासनाकडून मागवून घ्याव्या लागतात. व्यवस्थापकाचे काम हे काय आहे? तर प्रत्यक्ष पैशाशी संबंधित नसते. लागणाऱ्या सर्व वस्तू, साधन सामुग्री प्रशासनाकडून मागवून घ्याव्या लागतात. चौथा फरक आहे कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे, त्यांचा पगार ठरवणे, बढती बदली ही सर्व कामे प्रशासनाकडून केली जातात. कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे, त्यांचा पगार ठरवणे, बढती बदली ही सर्व कामे प्रशासनाकडून केली जातात. तर चौथा आहे प्रशासनाकडून नेमणूक होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अर्हतेप्रमाणे, व्यावसायिक शिक्षणाप्रमाणे आवश्यक त्या विभागाकडे नेमणूक व्यवस्थापनाकडून होते. प्रशासनाकडून नेमणूक होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अर्हतेप्रमाणे, व्यावसायिक शिक्षणाप्रमाणे आवश्यक विभागाकडे नेमणूक व्यवस्थापनाकडून होते. ठीक आहे. तर प्रशासनाकडून जे नेमणूक होऊन आलेले कर्मचारी असतात त्यांच्या अर्हतेप्रमाणे, व्यावसायिक शिक्षणाप्रमाणे आवश्यक त्या विभागाकडे नेमणूक व्यवस्थापनाकडून केली जाते. पाचवा फरक आहे संस्थेच्या कार्यातील प्रोग्राम्स ठरवणे, त्यासाठी जागेचे, वेळेचे, पैशांचे, व्यक्तींचे, वस्तूंचे नियोजन प्रशासन करते. तर संस्थेच्या कार्यातील प्रोग्राम्स ठरवायचे असतात त्यासाठी जागेचे, वेळेचे, पैशांचे, व्यक्तींचे, वस्तूंचे नियोजन प्रशासन करते. तर प्रशासन काय करतं? तर प्रशासनाने ठरवलेल्या जागेत, वेळेत, दिलेल्या व्यक्तींमध्ये व पुरवलेल्या साधन सामुग्रीमध्ये ठरवलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थापन करते. प्रशासन बोले तर व्यवस्थापन काय करतं? तर प्रशासनाने ठरवलेल्या जागेत, वेळेत, दिलेल्या व्यक्तींमध्ये व पुरवलेल्या साधन सामुग्रीमध्ये ठरवलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थापन करतं. त्याच्यानंतर 6वा फरक आहे प्रशासनाकडे सर्व कारभार हा कागदोपत्री केला जातो. प्रशासनाकडे सगळा कारभार कसा असतो? कागदोपत्री केला जातो. तर व्यवस्थापनाकडे सर्व कारभार हा मानवाकडून करून घेतला जातो. ठीक आहे, माणसांकडून केला जातो एक प्रकारे. 7वा फरक आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणारे आदेश या ठिकाणी येतात. वरिष्ठ जे अधिकारी असतात त्यांच्याकडून येणारे आदेश या ठिकाणी येतात. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश प्रशासनामार्फत या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर 8वा फरक आहे कर्मचाऱ्यांकडून म्हणजे कनिष्ठाकडून काम करून घेण्याचे आदेश इथून निघतात. तर प्रशासनाकडून आलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते. तर प्रशासनाकडून जे आदेश आलेले असतात त्याच्यानुसार कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते. 9वा फरक आहे या ठिकाणी मनी व मटेरियल व्यवस्थापन होत नसते. तर या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये व्यक्तिविषयक व्यवस्थापन होत असते. 10वा फरक आणि शेवटचा आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सेवा, शर्ती, नियम, सेवा पुस्तक, जॉब चार्ट, रजेचा हिशोब, पगारांचा हिशोब यासारखी सर्व माहिती ठेवली जाते. तर या ठिकाणी काय होतं? तर कर्मचाऱ्यांच्या सेवा, शर्ती, नियम, सेवा पुस्तक, जॉब चार्ट, रजेचा हिशोब, पगारांचा हिशोब, ठीक आहे, यासारखी सर्व माहिती ठेवली जाते. त्याच्यानंतर व्यवस्थापनाकडे काय होतं? तर या ठिकाणी कर्मचाऱ्याने केलेली कामे, त्यांच्या शिफ्टची नोंद, कामाच्या वेळेची, शिस्तीची नोंद, चांगल्या कामाची नोंद केली जाते. व्यवस्थापनाकडे काय होतं? या ठिकाणी कर्मचाऱ्याने केलेली कामे, त्यांच्या शिफ्टची नोंद, कामाच्या
म्हणजे कामाच्या वेळेची शिस्तीची नोंद या चांगल्या कामाची नोंद केली जाते. तर अशा प्रकारे डिफरन्स आहे. थोडंसं तुम्हाला हे वाटू शकतं सब्जेक्ट हा, पण आता आहे हा सब्जेक्ट, तर तुम्हाला स्टडी करायचा आहे. डिफरन्स वगैरे आहे त्याचे. शास्त्रीय कारणे मी तुम्हाला काल सांगितलं तो क्वेश्चन पेपर बघा. आणि अशा प्रकारे आजचा हा क्वेश्चन पेपरचा आन्सर होता. काल जे मी तुम्हाला सांगितलं प्रशासन आणि व्यवस्थापन, तर तो डिफरन्स मी आज तुम्हाला सॉल्व करून दिला. मी बोलले होते नेक्स्ट मंथपासून करेन, पण मी आता नेक्स्ट वीकपासून, पण आता मी स्टार्ट केलं आहे, कारण आता गरज आहे, पटापट आपल्याला स्टडी करायला पाहिजे. तर असा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि लवकरच भेटू. आणि तुमचा सेल्फ स्टडी करा नक्कीच. तुमचे लेक्चर्स वगैरे अटेंड करा शिक्षकांचे. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. तर तुम्ही तुमच्या नर्सिंग ट्युटरनी दिलेल्या नोट्स वगैरे पण फॉलो करू शकता. माझं सांगायचं राहून गेलं. थोडंसं हँडरायटिंगचा इश्यू होऊ शकतो, रात्री उशिरा नोट्स काढते. तर तुम्ही बघा आणि काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.